4 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगतीत राहावं, नेहमी संतांची संगत धरावी. परमार्थाला संतांचं अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्या जवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावं लागत नाही. चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार आहे. त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात. ते जे काही सांगतात त्या साधनामध्ये ते असतात. आपली विषयी लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणं शक्य नाही. संताकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का? तो ज्या हेतूनं जातो त्या हेतूनं त्याला फार तर तिथं चोरी करता येईल, परंतु संतांपासून जे खरं मिळवायचं आहे ते साधेल का? आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते, आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात. एक जण एका संताकडे नेहमी दर्शनाला येत असे. तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत, पण तो कुणाशीही बोलत नसे. कुणी काही विचारलं तर उत्तर देत नसे. सदा मुद्रा खिन्न. कुणालाही त्याच्याशी बोलावं असं वाटत नसे. असे काही दिवस गेले. पुढं एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले, माझा तो वेडा कुठे आहे? तो आज का आला नाही? हे त्यांना ऐकताच तो आनंदानं उड्या मारू लागला, आणि जो तिथून गेला तो पुन्हा आलाच नाही. तो कशाला येईल? गुरुनं एकदा आपल्याला आपलं म्हणावं हेच शिष्याला मिळवायचं असतं. ते त्या गृहस्थानं ओळखलं आणि म्हणून त्याचं काम झालं. गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असं म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही, कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो. याच्या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावरती विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसं तहान लागल्यावर पाणी हवंसं वाटतं, पण तेच पाणी पोटभर प्याल्यानंतर नकोसं वाटतं, म्हणजे त्याची निवृत्ती होते. आपला याच्यावरती आज विश्वास बसायचा नाही, पण हा विश्वास बसायला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामानं ते कार्य होतं, म्हणून नामस्मरण करत जावं. नामानं काळजी वाटणं नाहीसं होतं, आणि मग तळमळही आपोआप जाते. मन आपल्याला विषयाचा आहेर करत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा. आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी. त्यानं अंतःकरण उकळलं की दोष वर येतील, आणि ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतलं तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानंच अंतरंग शुद्ध बनतं. नामानंच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनतं. संत सांगतील तेच करणं हीच त्यांची खरी सेवा होते. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.